बोला 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 बोलूया. तुमचं काय नाव आहे? गणेश हिरपाची. गणेश हिरपत. तुम्हीच आंदोलनाला लीड करता? हा, मी आंदोलनाला लीड करतोय. आदिवासी विद्यार्थी संघटना विदर्भ नागपूर त्यांचा अध्यक्ष आहे. बोला. बरोबर. गेली 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. कोणी कोणी या ठिकाणी भेट दिल्या? आदिवासी जे मंत्री अशोक उईके साहेब आहे यांच्यासोबत काही बोलणं झालं काय? हो, त्यांनी आम्हाला मुंबईला बोलवलेलं मंत्रालयामध्ये की तुम्ही आमच्यासोबत या, चर्चा करा. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी मुंबईला, चर्चा केली त्यांच्याशी, पण कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा अजूनपर्यंत घडून आलेली नाही. जे सेक्रेटरी साहेब आहे ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. कोण आहे सेक्रेटरी? कोण आहे? विजय वाघमारे. आणि जे TC आहेत लीना बनसोड, याही आदिवासी विद्यार्थ्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे. त्यांना असं वाटतं की आदिवासी विद्यार्थ्यांना बोलायचा मॅनर्स नाही किंवा त्यांना शिक्षणासाठी एवढं हे देणं सोयीचं नाही, असं म्हणजे एकंदरीत ते लक्षात आलं आमच्या. आणि आजपासून आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे की आधी विजय वाघमारे आणि लीना बनसोड यांचा राजीनामा घ्या, त्यानंतर आमच्या GR वरती तुम्ही बोला. पण आदिवासी मंत्री आपल्या ना अशोक उईकेजी, आदिवासी विकास मंत्री आपले असले तरी निर्णय तरी कुणा दुसऱ्याचे असतात, एवढं आम्हाला त्या ठिकाणाहून कडून आले. विजय वाघमारे यांनी बऱ्यापैकी कंडिशन्स आमच्या समोर ठेवल्या. आम्ही त्या कंडिशन्स मान्य केल्या नाही, म्हणून आम्ही परत कंडिशन ठेवल्या होत्या तुम्ही? त्यांनी आम्ही कंडिशन्स मतलब आम्ही म्हटलं की तुम्ही वयाची अट त्या ठिकाणाहून काढून टाका. ज्या ज्या मागण्या आमच्या नंतर पुढं वाढीव भत्त्यानुसार आहे, डेजर्टेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी, तर तुम्ही त्याचं लक्षात घ्या आणि आमचा जो शासन निर्णय आम्हाला जो सोयीचा पाहिजे आहे त्यासाठी बोला. पण ते कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह बोलायला तयार नाही. दॅट्स वाय त्यांनी म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी आम्ही भेट घालवून देतो. परंतु आम्ही मान्य केलं की आम्हाला भेट घालायची असेल, तिथून जर प्रश्न सुटत असतील तर नक्की आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आणि सोडवणार. पण कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यांनी आमच्यासमोर अट मांडली की तुम्ही एक लेखी स्वरूपात द्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत तुमची भेट झाली आणि सकारात्मक भेट झाली. त्या सकारात्मक भेट झाली म्हणून सकारात्मक भेट झाली असं त्यांनी बोलायला लावलं. आणि तुम्ही लेखी स्वरूपात द्या की सकारात्मक भेट झाली, त्या सकारात्मक भेटीतून तुम्ही समाधानी आहात आणि समाधानीच्या आधारावर तुम्ही हे आंदोलन मागे घेताय. आम्ही त्यांना काउंटर क्वेश्चन केला की आम्ही जेव्हा भेट झालीच नाही आहे तर अशा वेळेस आम्ही चर्चा लिहून कसं द्यायचं, चर्चा झाली त्यावर काय परिणाम होतील किंवा नाही होतील ते आधी कसं लिहून द्यायचं तुम्हाला. तर ते बोलले की तुम्ही हे कराल तर भेटून देतो, अदरवाईज तुम्ही आमच्या माध्यमातून भेटू शकत नाही, असं ते बोलले. म्हटलं ठीक आहे, आम्ही काही भेटत नाही. आम्हाला जर त्यांना जर वाटत असेल की हे आदिवासी विद्यार्थी माझे मुलं आहेत किंवा राज्यात असणारे जितके बांधव आहेत त्यांच्यावरती माझा विश्वास आहे आणि त्याच लोकांच्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे, कुठेतरी छोटा मोठा वाटा का असे ना आदिवासी लोकांचा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना भरपूर सहकार्य आहे, असं जर त्यांना वाटत असेल तर ते आमचे अश्रू समजतील, आमच्या अडचणी समजतील आणि आम्हाला वयाची अट हटवून देतील आणि ज्या काही मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील. पण थेट तुमचं आदिवासी मंत्र्यांसोबत बोलणं नाही झालं का उईके साहेबांसोबत? थेट बोलणं झालं, परंतु त्यांचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी दिसत नाही आहे. ते फक्त मंत्री नावाचे मंत्री आहेत एवढं आम्हाला समजलं. आणि त्यातून आम्ही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता एक अपेक्षा आहे की तुम्ही रक्ताचे आहेत तर याच्यावर थोडंसं सहकार्य करा, मंत्री महोदयांशी बोला. ते करतायत त्यांच्या पद्धतीने, जितकं त्यांना बोलणं होत आहे ते बोलत आहेत, आम्हाला तेवढं समजलं. परंतु आज जी भूमिका आमची आहे, आदिवासी विकास मंत्री असो किंवा विजयकुमार वाघमारे असो किंवा बाकीचे सगळे लीना बनसोड असो, या लोकांची राजीनामे घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही अंतिम भूमिका आहे. नाही, नक्कीच जे आहे आपण बघू शकता, जनजी जे आहे त्यांनी जर ठाणलं तर ते करतात. पण मुख्यमंत्री साहेब जर आमचा व्हिडिओ बघत असताल तर नक्कीच ह्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्या. आणि त्यांची मागणी जी आहे रास्त मागणी आहे, वयाची अट आहे. शिक्षणाला कशाची अट पाहिजे वयाची? जोपर्यंत त्यांचं इच्छा आहे शिक्षण घेण्याची तोपर्यंत शिक्षण त्यांना घेऊ द्या आदिवासी विद्यार्थ्यांना. एक सांगा, आश्रम शाळेची स्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रातली काय वाटते तुम्ही? कारण तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही बघत असता, सरकारकडून मोठा जो आहे निधी आपल्या आश्रमशाळेला देत असल्याचं बोलल्या जाते, पण खरोखरच तो निधी आपल्या आश्रमशाळेपर्यंत पोहोचतो का? बघा, मी स्वतः आश्रमशाळेला शिकलेला विद्यार्थी आहे. मला कुठलाही अधिकारी येऊन मला काउंटर करू शकत नाही की आश्रमशाळेची परिस्थिती अशी आहे. आश्रमशाळेची परिस्थिती 1982 ते 84 पासून 2026 पर्यंत आजही तशीच दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयीचं एज्युकेशन नाही, सोयीचं जेवण नाही किंवा सोयीचं राहणीमान नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी. कित्येक शाळेवर तर एका क्लासमध्ये एकच माणूस 6-6, 7-7 सब्जेक्ट शिकवतोय. हीच परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. हॅलो. तर नक्की हे म्हणजे लीड करत आहे आंदोलनाला. आणि नक्कीच त्यांची मागणी जी आहे ते रास्त आहे. आणि आणखीनही विचार करून घ्या, कारण त्यांच्यासोबत संपर्क करणारे भरपूर लोक आहेत, त्यांना फोन सुद्धा अटेंड करावा लागतो. गेली 8 दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी ठाण मानून बसलेले आहे. संपूर्ण विदर्भातून जे आहे ते सगळे आपले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्याची मागणी आहे की
जे 26 वर्षाची जे अट आहे ती रद्द करावी आणि वर्षाची अट म्हणजे ठेवूच नका. आम्हाला जोपर्यंत आमची शिक्षण घेण्याची इच्छा आहे आम्हाला तोपर्यंत शिक्षण घेऊ द्या अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे. त्यांच्याकडून आम्ही आणखी थोडं विचारून घेऊ की ही सगळी मंडळी या ठिकाणी जे आता 8 दिवसापासून आंदोलन जे करीत आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय आहे ते कसे कुठे कुठे जेवण करतात ते सुद्धा आपण या ठिकाणी दादा एक सांगा मला, आता 8 दिवसापासून आंदोलन करू राहिला काय यांची व्यवस्था काय कशी आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था, गरीब लोक आहेत, राहण्याची व्यवस्था, गरीब लोक याच ठिकाणी राहतात. जेवणाची व्यवस्था आमचे 10-20 रुपये आम्ही एकत्रित करतोय आणि त्यातून आमचं जेवण भागवतोय. तेच सुरू आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आदिवासी समाजाला किंवा इतर सर्व या देशातील मूळ मालकांना आणि ज्या लोकांना वाटते की शिक्षण हा प्राथमिक अधिकार आहे त्यावर कुठल्याही प्रकारची अवयअट लागली नाही पाहिजे, तर तशा सर्व बुद्धिजीवी आणि विचारवंत लोकांना आमची मागणी आहे की तुम्ही आमच्या सर्वांच्या आंदोलनाला समजून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं. नाही नक्कीच, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, दलित आदिवासीयांचं जर कुठलंही आंदोलन असेल तर सक्षम राहत नाही, मुलं सक्षम राहत नाही, घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही राहत नाही, पण आंदोलन करायचं राहतं. अशा वेळी काय करायला पाहिजे, तुम्ही जर समजा आंदोलनामध्ये जर येत नसाल तर कमीत कमी या ज्या लोकांना आहेत त्यांना ते तुम्ही काही मदत जर होत असेल तर ते मदत केली पाहिजे, कारण त्यांचं आंदोलन आणखी मजबूत होईल. आणि आंदोलन हे तुमचं केवळ त्यांच्यासाठी नाही तर येणारी जी पिढी जी आहे, येणारी भविष्यात जे आमच्या आदिवासी बांधवांची पिढी आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे. तुम्ही नंबर देऊ शकाल जर समजा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत असेल तर दादाचा नंबर तुम्ही घ्या, नोट करा आणि गुगल पेचा असेल तर गुगल पेचा नंबर द्या. तुमच्या यथाशिक्त शक्ती जी आहे यांची, कारण खाण्याची व्यवस्था इथे, पाण्याची, राहण्याची, हे सगळी मोठा प्रश्न आहे. आंदोलन म्हणजे काही एवढं साधी गोष्ट आहे नाही, तरी पण 8 दिवसापासून ही संपूर्ण आदिवासी मुलं जे आहेत नागपूरच्या जे आहे आदिवासी आयुक्तालयावर आहे. काय सांगा तुम्ही, लोकांना आवाहन करा, नंबर द्या. आम्हाला जर ज्याही लोकांची आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहकार्य करायची इच्छा असेल तर मी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर गणेश शिरपाची तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता. मी नंबर सोडतोय तुम्हाला 84 59 13 25 81. हा माझा संपर्क नंबर आहे. आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करायची असेल तर माझ्याकडे ते आमच्या टीमपैकी एक QR कोड किंवा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे त्यांचा मी तुम्हाला फोन कॉलवरनं देणार. नक्कीच, जो QR कोड आहे ना मी माझ्या चॅनलवर सुद्धा चालवतो आहे. आणि ज्यांना कोणाला जो या मुलांना जर मदत करायची असेल तर तुम्ही QR कोड हा माझ्या चॅनलला आहे त्याला स्कॅन करून जे आहे या सगळ्या मुलांना तुम्ही मदत करू शकता. आणि यांच्या आंदोलना स्थळाला भेट सुद्धा तुम्ही द्या. आता आंदोलन किती दिवस चालते हे किती दिवस चालणार आणखी, जोपर्यंत हे लोक राजीनामा देत नाही. जे या कोणाचा राजीनामा घेणार, आपण विजयकुमार वाघमारे आणि लीना बनसोड या दोघांचे प्राथमिक राजीनामे आहेत. आणि यात कुठेतरी कळतंय की आमच्या रक्ताचे जे माणूस आहे अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री, आम्हाला जर कळतंय की हे सुद्धा या षडयंत्रामध्ये सामील आहेत तर आम्ही त्यांचा सुद्धा राजीनामा घेतला राहणार नाही. आम्ही यासाठी बोलतोय की कुठेतरी आमची जेव्हा चर्चा झाली किंवा आम्ही मिटिंग घेतली अशा वेळेस काही गोष्टी लक्षात आल्या का अशोकजी उईके यांच्या हातात काहीही नसल्याच्या दिसत आहे की विजयकुमार वाघमारे हे स्वतः मंत्री झाल्यासारखे बिहेवियर त्या ठिकाणी दिसलं. तर आम्हाला कुठेतरी वाटलं की आमच्या माणसांनी या सगळ्या गोष्टीला नियंत्रित करावं. त्यांना आम्ही आज सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की ते मंत्री आहेत ते जर ठरवतील की हे वाघमारे किंवा लीना बनसोड या डिपार्टमेंटला नकोय तर ते करू शकतात. आणि आम्ही तुम्हाला मागणी घालतोय की तुम्ही हे करा. आमचं तुम्हाला सहकार्य आहे आणि तुम्ही सक्षम पद्धतीने या ठिकाणी उतरू शकता. आम्ही या आंदोलनातून त्यांची मागणी घालतोय. आणि तुम्ही जो GR विनाशकारी विषारी GR आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला तो GR तात्काळ रद्द करा. नक्कीच 2 अधिकारी लीना बनसोड आणि एक वाघमारे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. आणि जे आदिवासी मंत्री आहे अशोक उईके साहेब, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्ही या मुलांच्या या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष जर देणार नाही, तुम्ही हक्काचे आदिवासीयांचे जे नेते आहे आणि विशेष करून खास करून तुम्ही मंत्री आहात आणि तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच या मुलांना न्याय मिळू देऊ शकता. पण तुमच्याकडून जर न्याय या मुलांना मिळत नसला तर उद्या तुमच्याही राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी करू शकतात. आणि एकंदरीतच 8 दिवसापासून हे सगळे ठाण मारून जे आहे इथे बसलेले आहे. आणि नक्कीच आणि ज्यांना कोणाला जर मदत या आंदोलनासाठी करायची असेल तर मी स्कॅनर माझ्या व्हिडिओवर चालवतो, तर त्यावर सुद्धा तुम्ही नमदान म्हणजे यांना मदत करू शकता. तर नक्कीच मित्रांनो,
ह्या संपूर्ण आंदोलनाचं मी हे दृश्य जे आहे नागपूरच्या थेट आदिवासी आयुक्तालयाच्या कार्यालयामधून तुम्हाला दाखवत आहोत. जोपर्यंत आंदोलन चालू राहील, आता तुम्हाला या आंदोलनाची मी रोजची अपडेट मी देत राहील. त्यासाठी तुम्ही आजच WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.